पाणी पडतं नाही, पाणी उपसाला निघले पाय. फिरून फिरून वैतागलो. शेवटी येऊन बसलो आम्ही आता परत. जवळजवळ किती वाजले आता? 2:30 वाजले. म्हणजे 9 वाजल्यापासून फिरतो, 2:30 वाजले तरी संपत नाही. एवढा मोठा स्टुडिओ. अजून आमचे 2-3 शो बाकी आहे. 2-3 शो मिस केले. एका पण राईडमध्ये नाही गेलो मी. हे दोघं गेलेले. माझी आवटाईट झाली. आता मी सांगितलं ना तुम्हाला. आता मगाचपासून पाऊस असा लागलाय डेंजर. पर विजा गडगड करतो. नशीब त्या इंजिनियरला अक्कल होती. त्याने वरती शेड बांधून बांबू टाकून पन्नी लागलेली. आता कार्यक्रम झाला असता आमचा. आम्ही चाललोय सी ॲक्वेरियमला आता. काय बोलतो? सी ॲक्वेरियमला चाललोय. म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास आतमध्ये. तर बघतो आम्ही ते तिकीट किती आहे, कारण आम्ही पास नव्हता काढला. आता पास काढतो. पाचची कॉस्ट काय आहे? हां, $44. $44 म्हणजे ठीक आहे, जेवढे असेल तेवढे असेल. जाऊ. $132. येस. Okay, so it'll be 100, 110, 120, 130 and 132. ओके. तो आता आम्ही पास घेतलेले आहेत. म्हणजे $132 म्हणजे किती झालं? डिवायडेड बाय 70 करून घ्या. हां, इंटू ना. अंडर वॉटर झू म्हणजे सी ॲक्वेरियम. मी आता चाललो आहे. एकाचे $44 म्हणजे तिघांचे 132. तरी गुणिले $70. ठीक आहे. एक तिकीट 600 रुपये झाले आपले तिघांचे. म्हणजे एक तिकीट किती पडलं आपल्याला? एक तिकीट पडलं 44 ना. हां, आपलं 2800 रुपयाला एक तिकीट. म्हणजे आम्ही आता जाणार आहे समुद्रात. समुद्राच्या आत. म्हणजे आज समुद्राच्या आत जाऊन मासे बघणार आहेत आम्ही. ठीक आहे. कधी केला असता परत एवढूसा करायला परत सिंगापूरला यायला लागला असता. हो ठीक आहे, चला आता करायचे तर करून टाकू मस्त. नंतर बघू. हां, बरोबर आहे का नाही? परत घरी गेलो असतो मग समजलं असतं का अंडर वॉटर झू सी ॲक्वेरियम बघायचं राहिलं. खंत नको कुठलीच. ठीक आहे, आलं तर करून जाऊ. मस्त वातावरण झालं आता. पाऊस पडतोय. 2.5-3 तास झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण इथं खूप छान आहे वातावरण. कधी पण ऊन कधी पण पाऊस. पावसाळा फिक्स नाही वाटतं इकडं. तर एंट्रन्स काही असं आहे त्याचं. हे खरंच आहे का 3D BD बनवलं आहे काय? हां, मागे चालला हा ना रे. हा, हे होईना बात. पैसे गेले बघा. वाटला नाही रे. बघणार काय म्हणजे अरे घाबरत का नाही? आईला या खेकडा बघ कसं आहे. आईला घाबरत पण नाही तो.
येते थांब थांब एवढ्या दिवस टी व्हीमध्ये बघत होता ना आपण तो मासा आहे तो हा तो दाखवायला घेतला ना मॉर कसं आहे म्हणजे एवढ्या पाण्याच्या आतमध्ये मासे म्हणजे विचार करण्यात ही गोष्ट बघत असं मस्त मला मेंटेनन्स चालू आहे वाटतं अरे उलटा होता नाही नाही अरे पाण्यामध्ये उलटे पावतो वाटतो आम्ही गोव्याला गेलतो ना गोव्याला तेव्हा लाईव्ह बघितलेला हा हिला जसा का थुकलाय कोण पाण्यात जसं काही तर जवळा विकायला ठेवलाय ही जेलीफिश मग बऱ्याच प्रकारचे आहेत ना रे त्या फक्त कलर मध्येच दिसतात कलरच्या लाईटीमध्ये वाटतं ते कलरच्या लाईटी लावतात तशा दिसत नसतात डायव्हर्स आहेत त्याचे लाईव्ह आम्ही ठीक करतो जसं काय जत्रा भरले माशांची
पानबोडा आहे वाटते ना. हो सिंह. first time makakita ng ganyan ah. Same as Easter. So only Singapore. Yeah, Singapore. Travel around. सुकून वाटते. शार्क मस्त होतं सी ॲक्वेरियम. तुम्ही पण कधी आलात तर जाऊन या. आमचा पास नव्हता आधी, आम्ही इथे आल्यानंतर तिकीट काढला. तिकीट काउंटरला तुम्ही बघितलं असाल. तर आता नंतरचा प्लॅनिंग आहे आपला नाईट सफारी. जशी आपण थायलंडला दिवसा गेलेली तशी इकडे नाईटला सफारी करू आपण. जंगल सफारी बघू रात्रीचे आपल्याला काय दिसतं काय नाही. पण इथे मजा आली. कधी जर तुम्ही इकडे आलात तर जाऊन बघा. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा माशांच्या जाती बघायला मिळतील इथं.